Dear friends, next most important article of this chapter is metabolism of nitrogen. लिव्हिंग ऑर्गॅनिझमची अतिशय महत्वाची रिक्वायरमेंट आहे नायट्रोजन. आणि या ॲटमॉस्फिअरचा विचार केला तर ॲटमॉस्फिअर मध्ये सर्वात जास्त नायट्रोजन आहे. 78% नायट्रोजन आहे. गरज पण भरपूर आहे आणि ॲटमॉस्फिअर मध्ये सुद्धा नायट्रोजन भरपूर आहे. मोस्ट इम्पॉर्टंट एलिमेंट आहे नायट्रोजन, त्यामुळे याची गरज पण भरपूर आहे. कशासाठी लागतो नायट्रोजन लिव्हिंग ऑर्गॅनिझमला? इट इज यूज्ड इन सिंथेसिस ऑफ amino acids, proteins, nucleic acids, ATP, NADP इतके सर्व महत्वाचे कंपोनेंट बनवण्यासाठी नायट्रोजन लागतो. सो इट इज मोस्ट इम्पॉर्टंट मिनरल एलिमेंट. हा महत्वाचा मिनरल एलिमेंट आहे. आणि आश्चर्य बघा, 78% ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन अवेलेबल आहे. रिक्वायरमेंट पण भरपूर आहे. पण कुठलंही हायर प्लांट डायरेक्ट ॲटमॉस्फिअर मधून नायट्रोजन घेऊ शकत नाही. घेऊ शकत नाही ते. मग का घेऊ शकत नाही? प्लांट CO2 सहजासहजी ॲटमॉस्फिअर मधला फिक्स करू शकतात आणि नायट्रोजन का नाही? बिकॉज नायट्रोजन इज अवेलेबल इन N ट्रिपल बॉन्ड N फॉर्म. या फॉर्म मध्ये नायट्रोजन अवेलेबल आहे आणि त्यामुळं तो ॲटमॉस्फिअर मधला नायट्रोजन हायर प्लांट डायरेक्ट घेऊ शकत नाहीत. The process of conversion of atmospheric nitrogen into ammonia is called as nitrogen fixation. म्हणजे नायट्रोजन फिक्स करण्याची प्रोसेस जी आहे ती अनेक मेथडने होते. बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन होतं. लाइटनिंग, UV radiation also provide energy to convert nitrogen to nitrogen oxides. विजा कडाडतात, चमकतात, त्यावेळी रिलीज होणारी जी एनर्जी आहे ती एनर्जी सुद्धा नायट्रोजनचे ऑक्साइड बनवण्यासाठी वापरली जाते. इंडस्ट्रियल कंबशन असेल, फॉरेस्ट फायर असेल, ऑटोमोबाईल एक्झॉस्ट असेल, पॉवर जनरेटिंग स्टेशन्स असतील, दे आर ऑल्सो सोर्सेस ऑफ atmospheric nitrogen oxides. या नायट्रोजनचं सायकल कसं होतं हे आपल्याला स्टडी आता करायचं आहे. म्हणजे ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन 78% आहे. हा N ट्रिपल बॉन्ड N या फॉर्म मध्ये असलेला नायट्रोजन पहिला मॉलिक्युलर ऑक्सिजनच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करावा लागेल. तो नायट्रेट, नायट्राइट, अमोनियाच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट केला जातो. सॉइल मध्ये नायट्रोजन अवेलेबल होतो. सॉइल मधला नायट्रोजन प्लांट ऍब्सॉर्ब करतात. प्लांट मध्ये
नायट्रोजनचं ॲसिमिलेशन होतं. प्लांट कडून नायट्रोजन ॲनिमल्स घेतात आणि प्लांट आणि ॲनिमल शेवटी डेथ नंतर डिकम्पोजिशन होतं आणि हा नायट्रोजन पुन्हा ॲटमॉस्फिअरला दिला जातो. म्हणजे ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन लिव्हिंग सिस्टीम मध्ये कसा कसा येतो आणि लिव्हिंग सिस्टीम मधला नायट्रोजन पुन्हा ॲटमॉस्फिअरला कसा जातो याचा स्टडी करणे म्हणजे नायट्रोजन सायकल. याच्या 5 मेजर स्टेप्स आहेत. फर्स्ट, नायट्रोजन फिक्सेशन. सेकंड, नायट्रिफिकेशन. थर्ड, डिनायट्रिफिकेशन. फोर्थ, नायट्रोजन assimilation. and fifth, अमोनिफिकेशन. बघूया नायट्रोजन सायकल नेमकं कसं होतं. फर्स्ट, नायट्रोजन फिक्सेशन. नायट्रोजन फिक्सेशन 2 टाईपचं आहे, बायोलॉजिकल अँड अबायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन. काही बॅक्टेरिया ॲटमॉस्फेरिक फ्री नायट्रोजन फिक्स करतात आणि त्याचं कन्व्हर्जन अमोनियामध्ये करतात. त्याला आपण म्हणतो बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन. जे मायक्रो ऑर्गॅनिझम हे फ्री ॲटमॉस्फेरिक नायट्रोजनचं कन्व्हर्जन अमोनियामध्ये करतात त्यांना म्हणायचं डायॲझोट्रॉप्स. आणि ही जी बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशनची प्रोसेस आहे त्या प्रोसेसला म्हणायचं डायॲझोट्रॉफी. ही प्रोसेस आपल्याला नंतर डिटेलमध्ये स्टडी करायची आहे. सो बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन consists of some microorganisms or diazotrophs fix the atmospheric nitrogen and convert it into ammonia. Then abiological nitrogen fixation. अबायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन मध्ये फर्स्ट आहे इंडस्ट्रियल नायट्रोजन फिक्सेशन. इंडस्ट्रियल नायट्रोजन फिक्सेशन हॅबर-बोच मेथड जी आहे त्या मेथडनं आपण करत असतो. यामध्ये 300 ते 450 डिग्री सेंटीग्रेड एवढं टेम्परेचर आपण ऍडजस्ट केलंय. 300 LBS एवढं प्रेशर आपण इथं ऍडजस्ट केलंय आणि इथं नायट्रोजन आणि हायड्रोजन कंबाईन केले जातात आणि अमोनिया बनवला जातो. Then this ammonia combines with CO2 to produce urea. नायट्रोजन रिच जे फर्टिलायझर आहेत आपल्याकडे वापरले जाणारे त्यातलं एक मुख्य फर्टिलायझर आहे युरिया. त्या फर्टिलायझर मध्ये 46% युरिया असतो, म्हणजे नायट्रोजन असतो युरिया फर्टिलायझर मध्ये. 46% नायट्रोजन आहे. तर अशा प्रकारचे युरिया रिच फर्टिलायझर आपण आज मोठ्या प्रमाणावर ॲग्रिकल्चर सेक्टर मध्ये वापरतो. तर नायट्रोजन आणि हायड्रोजन कंबाईन होऊन अमोनिया बनवला जातो. अमोनिया CO2 बरोबर कंबाईन करून युरिया बनवला जातो. अशा प्रकारे इंडस्ट्रियल नायट्रोजन फिक्सेशन घडवून आणलं जातं.
त्यानंतर अबायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन मध्ये आणखी एक मेथड आहे, इलेक्ट्रिकल नायट्रोजन फिक्सेशन. यामध्ये लाइटनिंग असेल किंवा यूव्ही रेडिएशन असतील. लाइटनिंग म्हणजे पावसाळ्याच्या दिवसामध्ये विजा कडाडतात, विजा चमकतात. वीज चमकल्यानंतर त्यातून निघणारी जी एनर्जी आहे ती एनर्जी किंवा यूव्ही रेडिएशनची एनर्जी N2 नायट्रोजन आणि ऑक्सिजन कंबाईन करण्यासाठी यूज केली जाते आणि 2NO. नंतर 2NO आणि O2 कंबाईन होतो आणि NO2 बनणार. NO2 वॉटर बरोबर कंबाईन होणार आणि HNO2 आणि HNO3 सारखे ऍसिड बनणार. हे ऍसिड पावसाबरोबर सॉइल कडे येतात, सॉइल मध्ये मिक्स होतात. त्यालाच आपण म्हणतो ऍसिड रेन. ऍसिड रेन. अशा प्रकारे नायट्रोजनचे ऑक्साइड्स लाइटनिंग किंवा यूव्ही रेडिएशनची एनर्जी आहे, त्या एनर्जीच्या मदतीनं तयार होतात. ही सुद्धा इलेक्ट्रिकल नायट्रोजन फिक्सेशनची अबायोलॉजिकल प्रोसेस आहे. एकूणच अबायोलॉजिकल असो किंवा बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन असो, ॲटमॉस्फिअर मधला फ्री नायट्रोजन फिक्स केला जातो आणि तो नायट्रोजन अमोनिया, नायट्राइट, नायट्रेट या फॉर्म मध्ये कन्वर्ट केला जातो. आणि याचा इथं एक सॉइल मध्ये पूल तयार होतो, नायट्रोजनचा पूल तयार होतो. आता सॉइल मध्ये अमोनियाचं कन्वर्जन NO2 मध्ये होतं. Then ammonia is converted into NO2 in presence of microorganism called as Nitrococcus nitrosomonas. नायट्रोकॉकस आणि नायट्रोसोमोनासच्या मदतीनं अमोनियाचं कन्वर्जन NO2 मध्ये होतं आणि नायट्रोबॅक्टरच्या साह्यानं NO2 चं कन्वर्जन NO3 मध्ये होतं. या प्रोसेसला म्हणायचं नायट्रिफिकेशन. Second step of nitrogen cycle, that is nitrification, during which ammonia is converted into NO2 in presence of microorganism, or with the help of microorganism Nitrococcus and Nitrosomonas. Then NO2 is converted into NO3 with the help of Nitrobacter. This is called as nitrification, second step of nitrogen cycle. आता हा नायट्रोजन जो आहे, यामधला काही नायट्रोजन पुन्हा ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन मध्ये कन्वर्ट होतो. That process is called as denitrification. या प्रोसेसला म्हणायचं डिनायट्रिफिकेशन. आणि ही प्रोसेस घडवून आणणारे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत सुडोमोनास डिनायट्रिफिकन्स. So some nitrogen is again given to atmosphere
by the process of denitrification, and denitrification is carried out by microorganisms like Pseudomonas denitrificans. याला थर्ड स्टेप आपण म्हणतो डिनायट्रिफिकेशन. डिनायट्रिफिकेशन. त्यानंतर मग अमोनिया असेल किंवा या नायट्रोजनचे ऑक्साइड्स असतील. हा नायट्रोजन जो आहे तो ऍब्सॉर्ब केला जातो. दिस नायट्रोजन इज ऍब्सॉर्ब. NO3 minus ions. These ions are absorbed by plant किंवा NH4 ions. या आयन्सच्या फॉर्म मध्ये नायट्रोजन ऍब्सॉर्ब केला जातो प्लांट मध्ये, आणि प्लांट मध्ये त्या नायट्रोजनचं ॲसिमिलेशन होऊन अमिनो ऍसिड तयार होतात. त्यालाच आपण म्हणतो फोर्थ स्टेप नायट्रोजन ॲसिमिलेशन. आपण नायट्रोजन ॲसिमिलेशन नंतर डिटेल स्टडी करणार आहोत. नंतर प्लांट कडून अमिनो ऍसिड असतील, प्रोटीन असतील, हा नायट्रोजन कोण घेणार? ॲनिमल्स घेणार. आता हा NO2 घेतला, पण प्लांटला कोणत्या NO3 मायनस आयन्स घेतले, पण प्लांटला कुठल्या फॉर्म मध्ये पाहिजे? प्लांटला अमोनिया पाहिजे. म्हणजे पुन्हा रिव्हर्स होणार. NO3 मायनस NO2 मायनस पुन्हा NH3 होणार प्लांट मध्ये. आणि प्लांट काय करणार? तो नायट्रोजन ॲसिमिलेट करणार, अमिनो ऍसिड बनवण्यासाठी त्याचा वापर करणार. त्याला नायट्रोजन ॲसिमिलेशन म्हणायचं. नंतर या प्लांट कडनं वेगवेगळ्या फॉर्म मध्ये नायट्रोजन ॲनिमल्स घेतात. ॲनिमल स्वतःचे अमिनो ऍसिड्स असतील, न्यूक्लिक ऍसिड्स असतील, प्रोटीन्स असतील, ATP, NADP, H2 किंवा हे असे एनर्जी रिच कंपाऊंड्स बनवण्यासाठी त्याचा वापर करणार. प्लांट आणि ॲनिमल यासाठी वापर करतील, आणि नंतर या प्लांट आणि ॲनिमलचा डेथ होणार, आणि डेथ झाल्यानंतर याचं डिकंपोजिशन होणार. डिकंपोज होणार, आणि डिकंपोजिशनच्या प्रोसेसमध्ये बॅसिलस व्हल्गॅरिस सारखे मायक्रो ऑर्गॅनिझम इन्व्हॉल्व होतात, आणि पुन्हा यांच्या डेथ आणि डिकंपोजिशनच्या प्रोसेसनं अमोनिया बाहेर पडतो. याला आपण म्हणतो अमोनिफिकेशन. पाचवी महत्वाची स्टेप नायट्रोजन सायकलची, अमोनिफिकेशन. आपण रस्त्याने जात असताना काही वेळा रस्त्याच्या कडेला एखादा ॲनिमल मरून पडला असेल तर एकदम तीव्र वास येतो. याचा अर्थ त्याच्यामध्ये प्रोटीन म्हणा, न्यूक्लिक ऍसिड म्हणा, अमिनो ऍसिड याचं डिकंपोजिशन सुरू असतं, आणि अमोनिया बाहेर पडत असतो. एखादा ॲनिमल मरून पडलेला आहे, तिथून जाताना जो वास येतो, ती प्रोसेस कुठली असते? तर ती प्रोसेस असते अमोनिफिकेशन. So nitrogen cycle consists of first step nitrogen fixation, nitrification, denitrification, nitrogen assimilation and ammonification.
अशा प्रकारे नायट्रोजनचं सायकल चालतं.